Welcome student. Today we shall discuss carbon compounds. In this chapter we are interested to study the different topics. That is, number 1 is the bonds in carbon compounds, then hydrocarbons, functional groups and homologous series. Third one is the chemical properties of carbon compound. Fourth, carbon is a versatile element. Then nomenclature of carbon compound and macromolecule and polymer. Means in this chapter these are the concept which we are interested to study in detail. म्हणजे यामध्ये बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्बनी संयुगामध्ये जे वेगवेगळे बंध आहेत त्या विविध बंधांचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे हायड्रोकार्बन, फंक्शनल ग्रुप अँड होमोलॉगस सिरीज म्हणजे यामध्ये हायड्रोकार्बन, त्याचे वेगवेगळे क्रियात्मक गट आणि समजातीय श्रेणी त्यांचा अभ्यास. देन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रासायनिक गुणधर्म ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बनी संयुग, म्हणजे कार्बनी संयुगांच्या रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर कार्बन इज अ वर्साटाईल इलेमेंट. वर्साटाईल इलेमेंट म्हणजे एक आगळं वेगळं मूलद्रव्य, त्याला वर्साटाईल इलेमेंट असं म्हणतात. नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बनी जी संयुग आहेत त्यांचं नामकरण कशा पद्धतीने करतात. आणि शेवटी मॅक्रोमॉलिक्यूल अँड पॉलिमर, ज्याला आपण महारेणू आणि बहुवारिके असं म्हणतो. तर या सर्व कन्सेप्टचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण सविस्तर करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण काही गोष्टींचा विचार करूयात. कॅन यू रिकॉल, यामध्ये बघा आपल्याला अल्कोहोल, अमाइन्स, कीटोन्स आणि अल्डिहाइड्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यांचं निरीक्षण करून आपल्याला व्हॉट आर द टाईप्स ऑफ कंपाऊंड, कंपाऊंडचे वेगवेगळे प्रकार म्हणजे संयुगांचे प्रकार कोणते याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. आता जनरली आपल्याला माहिती आहे बघा की दोन प्रकारचे कंपाऊंड असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. यामध्ये ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ज्याला आपण कार्बनी संयुगे आणि अकार्बनी संयुगे असं म्हणतो. तर ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक आर द टू इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ द कंपाऊंड्स. देन नेक्स्ट वन इज द, बघा पुढची कन्सेप्ट आपल्याला आता या ठिकाणी बघायची आहे की ऑब्जेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ वी यूज, दॅट इज फूड स्टफ, फायबर, पेपर्स, मेडिसिन्स, वूड, फ्युएल्स एक्सेट्राज. आता इथे तुमच्या लक्षात येत असेल की या ऑब्जेक्ट आपण एव्हरीडे लाईफमध्ये यूज करतो. आणि मग आपल्याला इथे महत्त्वाची गोष्ट समजावून घ्यायची आहे की these different objects are made of various compounds. म्हणजे या सर्व ऑब्जेक्ट या वेगवेगळ्या कंपाऊंडपासून बनलेल्या असतात. परंतु यामध्ये आपल्याला महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे, विच कन्स्टिट्युएंट इलेमेंट आर कॉमन इन दीज कंपाऊंड्स. म्हणजे जरीही या ऑब्जेक्ट वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सपासून बनत असल्या तरी यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची जी कन्सेप्ट स्टडी करायची आहे, विच कन्स्टिट्युएंट इलेमेंट आर कॉमन इन दिस कंपाऊंड. म्हणजे या कंपाऊंडमध्ये कॉमन कन्स्टिट्युएंट इलेमेंट जो आहे तर तो कोणता आहे. सो हियर वी नो दॅट कार्बन इज ए इम्पॉर्टंट कन्स्टिट्युएंट इलेमेंट. आता या ठिकाणी बघा की कार्बन हा जो आहे तो यामध्ये कॉमन इलेमेंट आहे. कार्बन इज द कॉमन इलेमेंट फाउंड इन ऑल अबोव मेन्शन ऑब्जेक्ट ऑफ एव्हरीडे यूज. म्हणजे तुम्हाला वरती ज्या ज्या काही ऑब्जेक्ट दाखवलेल्या होत्या त्या सर्व ऑब्जेक्टमध्ये कार्बन जो आहे तो कॉमन इलेमेंट आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टिकोनातून तर कार्बन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सो कार्बन इज द व्हेरी इम्पॉर्टंट रिलेटेड टू द ह्युमन बिंग. म्हणजे मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून कार्बनला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. मग आता यामध्ये बघा
की हा जो कार्बन आहे टू विच ग्रुप इन द पेरियॉडिक टेबल डज इलेमेंट कार्बन बिलॉंग्स अँड राईट डाऊन देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन अँड डेड्यूस द व्हॅलन्सी ऑफ कार्बन. म्हणजे आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा जो कार्बन आहे तर हा कार्बन पेरियॉडिक टेबलमध्ये तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे, त्याचबरोबर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यावरून त्याची व्हॅलन्सी आपल्याला डिटरमाइन करायची आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे व्हॅलन्सी इज द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ ॲन इलेमेंट. म्हणजे इलेमेंटची जी कंबायनिंग कपॅसिटी असते त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. आणि याही पुढे आपल्याला माहिती आहे की कोणतंही मूलद्रव्य अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन देतं किंवा घेतं त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. मग आता इथे आपल्या लक्षात येते बघा कार्बन बिलॉंग्स टू ग्रुप 14 इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचा जो ग्रुप नंबर 14 नंबरचा जो ग्रुप आहे त्यामध्ये कार्बनचं एक्झिस्टन्स आहे. आणि इथे बघा आता की कार्बन हॅविंग ग्रुप 14 इट्स ॲटॉमिक नंबर इज 6 अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4. म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात येत असेल की कार्बन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 2,4 आहे. म्हणजेच इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4 therefore its valency is 4 because to complete it octet it required the 4 electron therefore its valency is 4. म्हणजे या ठिकाणी कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. कार्बन जो आहे तो टेट्राव्हॅलंट आहे. आता यामध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती मेन्शन करता येते. मग इन द previous standard we already studied organic and inorganic compound are the two important types of the compound. But here except material which are fabricated from the metal and glass or soil, several other material from foodstuff to fuel are made up of a organic compound. म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं except material fabricated from metal and the glass or soil, several other materials from foodstuff to fuel are made up of organic compound. म्हणजे साधारणपणे धातू आणि काच किंवा माती यांच्यापासून बनवलेल्या वस्तू सोडल्या तर अगदी अन्न पदार्थापासून ते इंधनापर्यंत अनेकविध वस्तू या सेंद्रिय संयुगापासून बनलेल्या असतात. म्हणजेच कार्बन हा त्याच्यामध्ये मेन कन्स्टिट्युएंट एलिमेंट असतो ज्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं प्रामुख्याने म्हणतो. मग आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की मोस्ट ऑफ दी कंपाऊंड्स इट इज मेड अप फ्रॉम द कार्बन ॲज अ कन्स्टिट्युएंट एलिमेंट. सो दिस इसेन्शियल एलिमेंट in carbon is present in the all above compound. Then we know that about 200 years back म्हणजे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर 200 वर्ष जर आपण मागे गेलो इट वॉज बिलीव दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड आर ऑब्टेन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फ्रॉम द ऑर्गॅनिझम्स. म्हणजे तुमच्या आता इथे लक्षात येत असेल बघा की जर 200 वर्षापूर्वी जर आपण विचार केला की मानव जो आहे तो हा असा मानत होता की सेंद्रिय संयुग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवापासून मिळतात. बघा अबाउट 200 इयर्स बॅक इट वॉज बिलीव दॅट म्हणजे असं मानलं जात होतं ऑर्गॅनिक कंपाऊंड आर ऑब्टेन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फ्रॉम ऑर्गॅनिझम. म्हणजे याचा अर्थ की सेंद्रिय संयुग ही कुठून मिळत होती तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ही सजीवांपासून आपल्याला मिळत होती. मग आता यामध्ये पुढे बघा मोठ्या प्रमाणावरती संशोधन झालं आणि आपल्याला पुढे असं लक्षात आलं की यामध्ये ही जी काही संयुग आपल्याला मिळत आहेत हाऊएव्हर आफ्टर द सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड in the laboratory and the organic compound receive a new identity as a carbon compound.
आता इथे तुमच्या लक्षात येत असेल बघा की साधारणपणे प्रयोगशाळेमध्ये असेंद्रिय संयुगापासून युरिया या सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगाची नवी ओळख तयार झाली. हाऊएव्हर आफ्टर द सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन द लॅबोरेटरी, म्हणजे या ठिकाणी हा जो युरिया ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याची इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून लॅबोरेटरीमध्ये सिंथेसिसची प्रक्रिया झाली अँड द ऑर्गॅनिक कंपाऊंड रिसीव्ह ए न्यू आयडेंटिटी ॲज ए कार्बन कंपाऊंड. म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं कार्बनी संयुग अशी सेंद्रिय संयुगांची नवी ओळख या ठिकाणी तयार झालेली आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला नमूद करता येऊ शकते की ऑर्गॅनिक कंपाऊंड इज मेड अप फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑल द कंपाऊंड्स हॅविंग कार्बन ॲज ए constituent element are called as a organic compound. म्हणजे बघा आता all the compounds having carbon as a constituent element, ज्यामध्ये कार्बन हा constituent element असतो त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं या ठिकाणी म्हणतो. आता इथे बघा आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की इट इज कॉल्ड ॲज द ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. बट दिस कंपाऊंड that is the carbon dioxide, carbon monoxide, carbide salt, carbonate salt and bicarbonate. आता इथे बघा तुम्हाला दिसतंय की कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनेट सॉल्ट, कार्बन डायऑक्साईड, बायकार्बोनेट सॉल्ट आणि कार्बाईड सॉल्ट हे जे उदाहरणं आहेत हे सर्व अपवाद आहेत. म्हणजे काय तर यामध्ये कार्बन आहे परंतु हे ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहेत. दे आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ द कार्बन. म्हणजे लक्षात ठेवा इट इज अ एक्सेप्शनल केस. ह्या ज्या काही तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत हे सर्व एक्सेप्शनल केस या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने या ज्या टर्म्स आहेत किंवा ही जी उदाहरणं आहेत आपल्याला ही एक्सेप्शनल केस म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढचा आपला जो टॉपिक असणार आहे की बॉन्ड्स इन ए कार्बन कंपाऊंड, म्हणजे ह्या कार्बन कंपाऊंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंध कसे तयार होतात त्याविषयी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चर्चा करूयात. तर आजच्या या लेक्चरमध्ये मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.